पडद्यामागचं दुखी बाप कथा. तू मेल्याशिवाय माझी प्रगती होणार नाही, असं तो आपल्या बापाला बोलला आणि त्या बापाचा जीव दुःखाने कळवला. त्याचे वडील नोकरीवर होते, तशी त्यांची नोकरी बरी होती. त्यांना 2 मुलं होती, चांगली बायको आणि 2 मुलं असल्याने त्यांचा संसार सुखाचा होता. त्यांची मुलं लहान असताना ते त्यांना बेट धरून बाहेर फिरायला घेऊन जात असत. त्यांना जे काही हवं असेल ते त्यांना आणून देत होते. त्या मुलांना कधी काही त्रास होऊ नये म्हणून ते जागरूक राहायचे. त्या मुलांना कधी काही कमी पडू दिलं नाही. स्वतः त्रास सहन केला, पण मुलांना त्याची तोशीषही लागू दिली नव्हती. कधी कोणाची 4 कामही करून द्यायचे. कधी कोणाची गरज असेल तर ते दुसऱ्यासमोर हातही पसरायचे. त्यांचा स्वभाव तसा मिश्किल होता. सतत चेहऱ्यावर हास्य असायचं. त्यांची मुलं मोठी झाली. काय काय त्रास भोगून त्यांनी दोन्ही मुलांना योग्य ते शिक्षण दिलं. मोठा मुलगा नोकरीला लागला, तसे ते खुश झाले. गावी जाऊन योग्य अशी मुलगी शोधून त्याचे लग्नही करून दिले. त्या मुलाचा संसार सुखाचा झालेला पाहून त्यांच्यातील पिता सुखावला. मोठ्याला नोकरी मिळाली आणि त्याचा संसार सुखाचा चालला आहे, पण लहान मुलाला अजून नोकरी नाही, असं ते बोलायचे आणि आपल्या हसऱ्या चेहऱ्याआड लपलेले मनातील दुःख व्यक्त करायचे. त्यांनी कुठे कुठे जाऊन हात जोडले, विनवण्या केल्या आणि त्यांच्या दुसऱ्या मुलाला एका ठिकाणी नोकरीला लावले. पण तो मुलगा विचित्र होता. त्या नोकरीच्या ठिकाणी त्याने जमवून घेतले नाही. जिथे बापाने लाचारी पत्करून त्याला नोकरीला लावले होते, तेथे त्याने आपल्या खोट्या अहंकाराने नोकरीवर लाथ मारली आणि घरी निघून आला. त्याच्या बापाचा जीव कासावीस झाला. कसाही असला तरी तो त्यांचा मुलगा होता आणि प्रत्येक पित्याचा जीव आपल्या मुलांमध्ये अडकून राहतो. मुलाने सुखी व्हावे म्हणून तळमळत असतो. काही बाप मुलगी नको म्हणत असतात, पण मुलगीही बाप कसाही वागला तरी त्याला जीव लावते, त्याची काळजी करत राहते. पण मुलाला आपल्या बापाची व्यथा कळत नाही. तो नेहमी आपल्याच गुरमिताने मस्तीत राहतो. कदाचित त्या मुलाला तो पिता झाल्याशिवाय आपल्या पिताचं दुःख कळत नसावं. तो आपल्या अहंकारात होता. बाप त्याच्या चिंतेत जळत होता. अरे जरा नोकरीच बघ कुठेतरी, तुझ्या आवडीची नोकरी बघ, घरी कुठपर्यंत बसशील. त्याचा पिता त्याला समजावून सांगायचा, पण तो चिडून ओरडायचा, तुम्ही कशाला चिंता करता, मी करीन माझी काहीतरी, मला आता कळत माझं सर्व, असं बोलून तो बापाला गप्प करायचा. पण तो त्याचा बाप होता. कुठेतरी हातापाया पडून लाचारी पत्करून त्याला एका ठिकाणी दुकान उघडून दिलं. स्वतः जवळ असलेली सर्व जमापुंजी त्यात घालवली. काही दिवस बरे गेले, पण नंतर त्या मुलाने दुकानाकडेही दुर्लक्ष केलं. मुलाचे असे वर्तन पाहून बापाने हाय खाल्ली. एवढा बडबड करणारा बाप काही बोलण्याच्या लायकीचा राहिला नाही. आपल्या मुलाचे असे वागणे पाहून, स्वतःचे सर्व पैसे गेलेले पाहून त्यांच्या आतील बाप आपल्या मुलावर चिडला. अरे जरा ते दुकान व्यवस्थित सांभाळ, काय असं करतो आहेस, घरी बसून काय राहतोस, बाकीच्यांनी किती प्रगती केली आहे, तुझ्यासाठी मी सर्व ते केलं, पण तू काहीच करत नाहीस. तसा तो मुलगा आपल्या बापावर चिडला. तू कशाला चिंता करतोस माझी, मी माझे बघून घेईन. खरं सांगू, तू मेल्याशिवाय माझी प्रगती होणार नाही, मी सुखी होणार नाही आणि माझं बरंही होणार नाही. आपल्या मुलाच्या तोंडून असे शब्द ऐकून त्याच्या बापाला खूप वाईट वाटलं. ती वेदना त्याला असह्य झाली. त्या बापाने हाय खाल्ली. तो बाप ढसाढसा रडला, पण मुलावर त्याचा काही परिणाम झाला नाही. एक दिवस त्याचा बाप गावी गेला नि मुलाच्या चिंतेत त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि तो तेथेच कोसळला. पुन्हा कधी उठला नाही. कदाचित आपण मेल्यावरच जर आपल्या मुलाची प्रगती होणार असेल, तो सुखी होणार असेल, तर मी मेलेलंच बरं, या विचाराने तर त्याच्या वडिलांनी मृत्यू जवळ केला नसेल का,
असं मला राहून राहून वाटतं. त्या आकाशाच्या पडघ्या आड असलेल्या त्याचा बापाला आपल्या दुःखी मुलाकडे पाहून अधिकच वेदना होत असाव्यात. त्या मुलाला आताही रस्त्यावर मवल्यासारखा फिरताना पाहिलं की त्याचा तो तळमळणारा बाप आठवतो, त्याचा हृदयातील आक्रोश आठवतो आणि माझे डोळे ओले होतात. तर मित्रांनो, आपण 1000 सबस्क्रायबरच्या खूप जवळ आलो आहेत. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा आणि गोष्टीला लाईक करा.